हॅलो हॅलो. हॅलो. मैदानावरती मी आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू हा समालोचन कक्षेमध्ये कंपल्सरी असेल याची नोंद घ्या. रविदादा 11 संघ, मला वाटतं आपण टॉस जिंकलेला आहात. मी विनंती करतो आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये चला. लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर येणे गरजेचं आहे. 4 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. त्याचबरोबर आपण पाहतोय सामना जर टाय झाला तर निकाल लागूचपर्यंत सुपर ओव्हर असेल. लाईनअपचा नियम आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जी बाबळ आहे आणि सर्वात महत्त्वाचं दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे आमच्यापाशी या. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जी बाबळ आपल्याला पाहायला मिळते त्या बाबळीवरती जर चेंडू राहिला तर डेड बॉल असेल. बाबळीला चेंडू लागला आणि क्षेत्ररक्षणाने जर झेल घेतला तर फलंदाज हा सेफ असणार आहे. बाबळीला जर चेंडू लागला तर धावा तुम्हाला पळवून काढावं लागणार आहे. ब्लॅक प्लॅन्ट ही कंपल्सरी असेल. 3 ते 6 या षटकांपर्यंत तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. 7वं षटक अक्षय सर कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असेल याची नोंद घ्या. बॉल हरवला, फुटला तर आपण पाहतोय कुठल्याही षटकामध्ये गेला तरी नवीन बॉलनेच उर्वरित सामना तुम्हाला खेळावा लागेल. मोर इम्पॉर्टन्स 40 मिनिट्स, 40 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग संपवायची आहे. आणि 40 मिनिटांमध्ये जर तुम्ही एक इनिंग संपवली नाही तर तिथून पुढे जे काही चेंडू राहतील आणि जे काही षटकं राहतील ते बॅटिंग पॉवर प्लेच्या माध्यमातूनच तुम्हाला खेळावे लागेल याची नोंद घ्या. आणि 4 षटकानंतर कंपल्सरी ड्रिंक्स ब्रेक असेल. एखाद्याला फारच इमर्जन्सी असेल आणि पाण्याची गरज असेल तर तुम्ही मागवू शकता. असं कंपल्शन नाहीये, परंतु वेळेचं आपल्याला बंधन आहे.
बॅट्समन चला. जे के डेव्हलपर्स भिवरी संघ सलामीवर चला आणि तुमचा 12वा खेळाडू इथे आधी पाठवून द्या. सलामीवर चला. जे के डेव्हलपर्स भिवरी संघ आणि मी कर्णधार तुम्हाला चौथा कॉल दिलाय. तुमचा 12वा खेळाडू इथं आलेला नाहीये. 12वा खेळाडू नसेल तर पॅनल्टी आहे, याची नोंद घ्या. अमर यादव सरांचं सकाळच्या सत्रामध्ये आपण स्वागत करूयात. एक मोठी मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रविदादा पवार आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा असणारा रविदादा 11 एकतपर मुंजवडे हा संघ एका बाजूला. हॅलो हॅलो बस का. चाळीस मिनिटाचा आपण इथे स्टॉपवर चालू करतोय. 10:47 पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पडतोय. यस, लेस प्लेचा इशारा इथे मैदानावरती येतोय. रविदादा 11 एकतपूर चॅलेंजर या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे मैदानावरती घेतलेला आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचेच शास्त्रीय यत्न करू, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका मने पहा शब्द हाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धग धग ताई सूर्य ही झुकतो, आधी वंदितो प्रभू शिवराया. जगात भारी 19 फेब्रुवारी येत्या 19ला माझ्या राजाचा खऱ्या अर्थानं सोहळा येतोय आणि खरं तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती देखील आपण आज दिवसभर भाष्य करूयात. मॅच रंगतीये पुरंदर प्रीमियर लीग 2025ची 3ऱ्या क्रमांकाच्या दिवसातली पहिली मॅच रंगतीये. एका बाजूला रविदादा पवार 11 हा संघ, रविदादा पवार आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा हा संघ असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आदरणीय गणेश कटके साहेब यांच्या मालकीचा जे के डेव्हलपर्स भिवरी असे दोन तागड्या फौजा पुरंदर टेनिस क्रिकेटच्या इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संदीप आणि आपण पाहतो अमोल असे दोन सलामीर मैदानावरती आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती आपण नागेश सरांना पाहतो. वय वर्ष 53, 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडून पिंड फुकाची फिळू नका. वय तुमचं मॅटर करत नाही.
यावेळेचा चेंडू खराब चेंडू होता, पलीकडे सरकत फाईन लेग सीमारेषा दाखवली, चेंडू सुसाट सीमारेषे पार, भैयासाहेब काकडे यांचा इशारा, हा सनसनी चौकार. 4 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन मातबर संघ एकमेकांच्या समोर आलेत, कित्येक वेळ एकमेकांना चारी मुंडे चित केले, कित्येक वेळ एकमेकांकडून सपाटून मार खाल्लाय, कित्येक वेळ एकमेकांना धूल चालले, कित्येक वेळ एकमेकांना देमाय धरणी ठाई केलंय. परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडलेली आहे दोन ठकाठकामध्ये. निमित्त आहे राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025चा एक मोठा सोहळा. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही या दैदिप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. सुचित खेळायचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. मगाशी खरं तर नागेश सर मैदानावरती एंट्री करत असताना एक वाक्य बोलले आणि ते प्रवीण सरांना देखील बोलले की वय मॅटर करत नाही, माणसाचं वय वाढतं परंतु माणसाचं मन कधीही वाढत नाही. आणि मला वाटतं एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आहे. आतमध्ये येणारा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. षटक क्रमांक पहिलं इथं मैदानावरती संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर सन्माननीय गणेश शेठ कटके साहेब यांच्या मालकीचा JK डेव्हलपर्स भिवरी हा संघ आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. कुठलाही गडी न गमावता 5 धावा आहे. एक मोठा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. दोन टेनिस क्रिकेटमधले मातब्बर संघ इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. तुम्ही युद्धाच्या गोष्टी ऐकल्या, युद्धाच्या कहाण्या ऐकलेल्या आहेत, परंतु खरं युद्ध किती विध्वंसक आणि भयानक असताना याची प्रचिती मात्र तुम्हाला इचिदिही इचिडोळा या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 12 संघ पुढे आले आणि 12 संघ पुढे आल्यानंतर पाहतो राजेवाडी रॉयलच्या संयुक्त विद्यमानाने टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा सोहळा उभा राहिला. प्रवीण सनस सर आणि अनिकेत जगताप सर असतील या दोन्ही मान्यवर आणि राजेवाडी रॉयल्स सर्व खेळाडूंनी दिलेली त्यांना साथ आणि त्यांच्या माध्यमातून उभं राहिलेलं एक मोठं शिवधनुष्य या दोन्ही आवल्यांनी खरं तर उभं केलेलं आहे. अवी कुंभार षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतात. पॉवर प्लेचं षटक टाकतायत तिथे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने फटका इथे मैदानावरती खेळलाय. संघाचा चॉईस प्लेअर प्रतीक देवकर इथं चेंडूवरती आलेला आहे. पिसर्वे गावाला बिलॉंग करतो आणि जवळ आम्ही प्रतीक देवकरला पाहिले. बोलूयात ज्यावेळेस तो फलंदाज झालेला त्याच्या इतिहासावरती आपण प्रकाश टाकूयात. एक सिंगल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. एका सिंगलनेशी स्कोरकर पुढे जाईल. धावफलकावरती 6 धावा आहेत. संत आणि सावध सुरुवात आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एक मोठी मॅच आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. रविदादा 11 या संघाकडनं जर आपण पाहिलं याचं चॉईस प्लेअर म्हणून आपण ऋषिकेश जुरुंगे आणि प्रतीक देवकर व्हाईट बॉल इथे मैदानावरती हे दोन खेळाडू चॉईस प्लेअर म्हणून आपण पाहतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानच्या काळात महेंद्र अण्णा जगताप साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. अण्णांचं देखील आम्ही या राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत करतो. अण्णांना विनंती करतो की आपण इथे व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आज लाईट मला वाटतं जाणार नाही, अण्णांचं सौजन्य आहे आणि असे दानशूर हात जर पुढे आले की मग मात्र ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती जाते. चांगला चेंडू आपल्याला मैदानावरती इथे पाहायला मिळाला. अभि मला वाटतं एक टॅलेंट आहे पुरंदर टेनिस क्रिकेटमधलं. अनेक मैदानावरती तो सातत्याने एक चांगली कामगिरी करत आलेला आहे आणि त्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये देखील एक चांगली कामगिरी आहे त्याची. यावेळेचा चेंडू फटका फसला. कव्हरमध्ये हा क्षेत्ररक्षक आहे. पाठीमागे पहा प्रतीक देवकर काय चॉईस प्लेअर घेतलाय. 3 क्षेत्ररक्षणामधली दरी यावेळेस भेदली आहे आणि चेंडू वाईडिश कव्हर सीमारेषा फोडतोय. सनसनी चौकार. 4 धावा आहेत. अमोल फडतर यांच्या बॅटमधनं चौकार आलाय आणि या 4 धावेनेशी संघाचा धावपल पुढे जाणार आहे. 11 धावा आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. अवी कुंभार डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो. हे 2 क्षेत्ररक्षक घेऊन तो गोलंदाजी या षटकामध्ये करतो. वाडिश मिड ऑफ उभा करून ठेवलेला आहे. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायचं एक मोठं व्यासपीठ आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतंय. चालू असलेली लढत रविदादा 11 एकतपुरी मुंजवडे हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहतो JK डेव्हलपर्स भिवरी आदरणीय गणेश शेठ कटके यांच्या मालकीचा असणारा हा संघ आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. संघामध्ये जर तुम्ही पाहिलं चॉईस प्लेअर म्हणून JK डेव्हलपर्स भिवरी हा संघ संदीप काळे आणि अमोल फडतारे या 2 ताकदवान खेळाडूंना घेऊन या पुरंदर प्रीमियर लीगमध्ये आपली टीम घेऊन ते आलेले आहेत आणि दिवसभर आपल्याला या दोन्ही खेळाडूंचा खेळ पाहण्याचा योग या मैदानावरती येणार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला इथे. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहे का हा चेंडू.
डीप मिड विकेट, थोडासा पंबल केला, पुढे गेला, मागे गेला, परंतु शेवटच्या क्षणाला फिनिश कसं होणं हे गरजेचं आहे. पहिला धक्का इथे मैदानावरती अमोल फडतरे यांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. राजेवाडी रॉयल्स खरं तर आपण पाहतोय छोटंसं गाव आहे, परंतु छोटंसं गाव देखील आदर्श निर्माण करू शकतं आणि या आदर्श गावाने आपण पाहतो खरं तर एक क्रिकेटची पंढरी या मैदानावरती भरवलेली आहे. न्यू बॅटर चला, 40 मिनिटाचा अवधी क्षेत्ररक्षण करण्याला टीमला आहे. याचा अर्थ जर तुम्ही वेळ घेतला तर त्याची पेनल्टी प्रतिस्पर्धा संघाच्या खेळाडूंना पडेल. त्यामुळे तुम्ही ॲज अ प्रोफेशनल खेळाडू आहात, व्यवसाय गटाला बिलॉंग करता, ही गोष्ट मला वाटतं सांगायला लागावं लागेल. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील राहुल कटके. अनेक मैदानावरती पाहिलेलं आम्ही खरं तर लाईव्हच्या माध्यमातून पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मी सरांना समालोचन करतोय, परंतु पुरंदर टेनिस क्रिकेटमधला एक मोठा स्टार खेळाडू राहिलेला आहे राहुल कटके यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. संघर्ष उन्हीं को चुनता है जिनमें लढने की ताकद हो. आणि तुम्हाला आता स्वतःचा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. अस्तित्व मैदानावरती रंगलेला आहे. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अमोल पवार सर गुणलेखक सर कळवतात आम्हाला 11 धावा 1 गडी बाद आहे. PTC लाईव्ह पुणे पिसर्वे या गावाला बिलॉंग करतं खरं तर यूट्यूब चॅनल दादा कोलते सर असतील, त्यांचे दोन्ही कॅमेरामॅन आहेत. विशेष म्हणजे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मला वाटतं लाईव्ह क्षेत्रामध्ये कमीत कमी 3 ते 4 वर्षाचा आपण पाहतो करताना अनुभव आहे, परंतु त्या 3-4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहतो महाराष्ट्र आणि महाराष्ट्रभरचा दौरा देखील आपण पाहतो या PTC लाईव्ह पुणेच्या संपूर्ण टीमने केलेला आहे. ग्रामीण भागाला शेतकरी कुटुंबातून पुढे आले जयवंत दादांना आम्ही अनेक वेळा पाहिलं, शांत संयमी आणि विशेष म्हणजे आपण पाहतो आयोजकांचं समाधान करणारी यूट्यूब वाहिनी म्हणून आम्ही PTC लाईव्ह पुणे या संघाला इथं पाहिलेला आहे. कव्हरमध्ये एक चांगला फटका होता, इनसाइड एज होती, एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि एका धावेनेशी संघाचा पुढे सरकतोय 12 धावा आहे. रवी दादा 11 या संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे मैदानावरती घेतलेला आहे. नागेश सरांना तुम्ही मैदानावरती पाहतात, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसऱ्या क्रमांकावर षटक आहे. कव्हरमध्ये जो क्षेत्ररक्षक होता मला वाटतं ऋषिकेश आता डीप पॉईंटमध्ये उभे करून ठेवतायत तिथे. न्यू बॅटर जर आपण इथे मैदानावरती पाहिले मिळेल राहुल सर आहे तिथे, अनेक मैदानावरती ते खेळलेले आहेत आणि एक स्वतःचं अस्तित्व इथे मैदानाच्या आतमध्ये निर्माण करायचं आहे. कारण या जगामध्ये जर आपण पाहिले मित्रांनो, संशयाने पाहणाऱ्या बऱ्याचशा नजरा असतात आणि संशयाने पाहणाऱ्या नजरा ज्यावेळेस साधारण झुकतील ना त्यावेळेस समजून जावं का आपण योग्य ट्रॅकवरती आहे. तोपर्यंत तुम्हाला करावे लागते ते प्रयत्न, करावे लागते ती मेहनत. हो यावेळेचा चेंडू इथे फटका फसलाय, एक जाळे रचला आणि या जाळ्यामध्ये खूप मोठा मासा गळायला लागलेला आहे. संघाचा नेता कोसळलाय राहुल कटके, इथे बाद होईल. एक मोठी विकेट मैदानावरती आहे. यस जस्ट अ नंबर, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज ऑलवेज परमनंट आणि तो क्लास आपल्याला नागेश बडेकर सरांच्या माध्यमातून इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. तो ऐकत असताय जयघोषाचे नारे, तो नकोच विसरूया काल गतीचे वारे, अचूक चेंडू फटकार या काळाचा आयुष्य असर डोंगर धावांचा, निरंतर आठवण राहील इथे कणाकणाला. अरे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. टिट फॉर टॅट, उत्तराला प्रत्युत्तर इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जो बीत गया वो दौर अब ना आएगा, इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा, घर फूक दिया हमने अब राख उठानी बाकी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी आहे. लढावं लागेल, लढल्याशिवाय तुमचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये होणार नाही. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहे. प्रशांत खळदकर, मला वाटतं आप्पा या नावाने टेनिस क्रिकेटमध्ये ते प्रसिद्ध आहेत, त्यांना पण आता मैदानावरती पाहायला मिळतोय. आप्पाचा विषय किती खोल आहे आपल्याला पाहायचं इथे आता, कारण संघ अडचणीमध्ये आहे. हो भन्नाट वेगाचा चेंडू होता. जगाच्या बाजारामध्ये मित्रांनो अनुभव विकत मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला कष्ट प्रामाणिक करावं लागतात आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही आहे. 16 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल इतकी लाजबाब गोलंदाजी नागेश सरांच्या माध्यमातून इथे मैदानावरती आहे. प्रवीण सनस सर करते या स्पर्धेमध्ये फक्त निवेदित खेळाडू जागे झालेले नाही तर जुनं नाणं देखील खणखणीत वाजलेलं आहे आणि ते नाणं अजूनही वाजतं. डावेष्टी बाहेरचा चेंडू आहे. भैयासाहेब काकडे इथे दंडित करतील. गेले कित्येक वर्षे खरं तर आपण पाहतोय दिवसभर जरी भैया काकडे या चॅप्टरवरती या सब्जेक्टवरती जरी बोलले ना तुम्ही मित्रांनो, तरी मला वाटतं शब्द पूर्ण पडतील, अपुरे पडतील.
इतके खरं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती धुमाकूळ घालणारे पंच आहे. दुसरे पंच कमी वेळामध्ये आपण पाहतो. एखादे पंच असे असतात की खरं तर अनुभव येत येत 4 ते 5 वर्ष घेतात. परंतु अक्षय चांदगुडे मी अनेक वेळा पाहिले. पहिली भेट झाली त्यानंतर 2 वर्षामध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक मोठा प्रवास अक्षय चांदगुडे सरांच्या माध्यमातून देखील आम्ही पाहिलेला आहे. चांगला चेंडू होता. नागेश सरांचा इथे आग ओकणारा होता. यावेळेचा चेंडू पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती आपण पाहतो. भैयासाहेब काकडे आणि अक्षय चांदगुडे सर या दोन्ही मान्यवरांनी या दोन्ही पंचांनी नेलेले आहे का महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या पंचांना प्रचंड मागणी आहे. याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला 2 दिवसामध्ये पाहायला मिळालं आणि आज दिवसभर देखील पाहायला मिळणार आहे. स्कोरकर पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असतात 14 धावा इथे मैदानावरती आहे. रविदादा 11 संघाचं कौतुक करावं लागणार आहे. पहा तुम्ही घेतलेला निर्णय जोपर्यंत सक्सेसफुल होत नाही ना तोपर्यंत हे जग तुमच्यावरती खरं तर आपण पाहतो संशयाच्या नजरेनं पाहतो. हेलिकॉप्टर खेळलाय. बॉटम हँडचा वापर केला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. 2 धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 2 धावेनिशी धावपल पुढे सरकतो. 16 धावा धावफलकावरती आहे. एक चांगली कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. मोठा संघर्ष इथे रंगलेला आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सन्मान्य गणेश शेठ कटके साहेब यांच्या मालकीचा जे के डेव्हलपर्स भिवरे हा संघ आपण धावपलकावरती नजर टाकल्या असतात 2 गडी बाद 16 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. आजच्या दिवसाचं खरं तर प्रमुख आकर्षण आज दुपारच्या सत्रामध्ये या सामन्यानंतर प्रचंड मोठी गर्दी होईल. कारण यानंतर प्रवीण सनस सर एक मोठे खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे तेजस ताकवले. परत सांगूयात आपण दोनदा सांगितलेलं परंतु काय हरकत नाही सांगूयात. बॉल जर हरवला किंवा फुटला कुठल्याही षटकामध्ये गेला तरी आपण पाहतो नवीन चेंडूनेच सामना खेळावा लागेल. याची नोंद घ्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता आपल्याला पाहायला मिळतं 16 धावा इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. 4थ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये ॲडव्होकेट अभिजित म्हस्के साहेबांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. मैदानावरती पाहिलं आम्ही सासवड प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूचा झंझावात पाहिलेला आहे आणि इथं देखील आपण पाहतो अशी कशी कामगिरी इथं मैदानावरती होईल इथं पाहायचं आहे. यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. एकतर धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकणार आहे. 17 धावा आहे. विशेष म्हणजे जर आपण पाहतो खेळपट्टीवरती जर आता तुम्ही पाहिलं प्रशांत आणि संदीप काळे सलामील आलेले बॅटर मला वाटतं अजूनही मैदानावर मला वाटतं त्या युक्तिवादाचा 3ऱ्या पंचांकडे जाऊयात आपण. मला वाटतं ॲडव्होकेट साहेबांच्या गोलंदाजी जी शैली आहे त्यावरती प्रश्न उपस्थित आहेत. पाहूया 3ऱ्या पंचाकडे जातो आपण. गोलंदाज मला वाटतं फेकी निघला तर 3 धावेंची पेनल्टी असेल आणि मला वाटतं या सामन्यासाठी प्रवीण सर ह्या सामन्यासाठी बॅन असेल. पुढच्या सामन्यामध्ये मला वाटतं ती गोलंदाजी करू शकतात आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया तिथे मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक. ड्रिंक्स बॅग घ्यायचा पंच. ड्रिंक्स बॅग घेऊयात आपण. ड्रिंक्स बॅग घेऊयात. पहा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. भैया सर 1-2 मिनिटं येत आहे तुम्ही. बरोबर ठीक आहे.
फेल डिलिव्हरी असेल. फेल डिलिव्हरी असेल. निर्धाव चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. धावफलक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती आहे. खरं तर याच कामगिरीसाठी सतरा धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौथ्या क्रमांक षटक आपण अभि ॲडव्होकेट साहेबांना इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. चांगली कामगिरी इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. संदीप काळे सलामीला आलेले बॅटर अजूनही मैदानावरती आहे, परंतु म्हणावं अशी लय त्यांना आतापर्यंत मिळाली नाहीये. परंतु हे कदाचित वादळपूर्वीची शांतता आहे. वादळ मैदानावरती तुम्हाला निर्माण करावं लागतील. चांगली गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू प्रतीक देवकर उभा तिथे टिपला झेल बडी मछली जाल में. आणि मला वाटतं या स्पर्धेतलं सर्वात उत्कृष्ट सेलिब्रेशन आपण इथे मैदानावरती पाहिलेलं आहे. फलंदाज इथे बाद होईल. मोठा हादरा संघाचा सुपरस्टार संघाचा चॉईस प्लेअर इथे कोसळलेला आहे. संदीप काळे यांचा खेळ थांबेल. संघाला आपण पाहतोच तिसरा गडी इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत तसा डाव मैदानाच्या आतमध्ये कोसळत चाललेला आहे. कुणीही मैदानाच्या आतमध्ये थांबाय तयार नाही. एक मोठा संघर्ष इथे मैदानावरती रंगतोय आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र तुम्हाला स्वतःचं अस्तित्व इथे मैदानावरती इथे पारितोषिक येतोय पहा. ॲडव्होकेट अभि म्हस्के यांनी जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर प्रीतम आप्पा जगताप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. स्वप्नील टिळेकर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अभि आपण जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर प्रीतम आप्पा जगताप सरांच्या माध्यमातून 1000 रुपये, स्वप्नील टिळेकर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सनी मिसाळ यांच्या माध्यमातून एक विशेष ट्रीट असेल. सुंदर सुंदर चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन फटका खेळायचा न्यू बॅटर मैदानावरती आपण तन्मय यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. धावफलकावरती नजर टाकल्या असता 17चा खतरा मात्र इथे मैदानावरती बसलेला आहे. एक जबरदस्त गोलंदाजी अफलातून गोलंदाजी इथे मैदानावरती असेल. मला वाटतं तुमचा टायमर इथे मैदानावरती चालू आहे. टीम रविदादा 11 त्यामुळे आपणही विनंती असेल स्पीडअप करा. चांगली गोलंदाजी अफलातून गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन 17 धावा धावफलकावरती पाठीमागे क्षेत्ररक्षणाला हुलकावणी देतो परंतु व्हॉट अ स्टॉप. काही क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जबरदस्त कामगिरी इथे मैदानावरती संघासाठी. सेफ रिव्ह्यू घ्यायचा आहे. चेक करूयात आपण इथे तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. सेफ असेल. अफलातून क्षेत्ररक्षक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 2 धाबेनिशी धावफलक पुढे सरकतोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. तन्मय उजव्याने डावकोरे हाताचा आपण पाहतो कॉम्बिनेशन इथे मैदानावरती आहे. प्रशांत आणि तन्मय ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणार एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानावरती करायची आहे. संघाचा धावफलक थोडासा थांबलेला आहे.
यावेळेचा चेंडू होता इनसाइड आउट खेळलाय कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये होता त्या दोन क्षेत्ररक्षक डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतो दोन क्षेत्ररक्षांची इथे शर्यत लागली आणि या दोन्ही क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा तोडत फोडत बाहेर येतोय नवसंजीवनी प्रदान करतो हा सनसनी चौकार 4 षटकांचा मित्रांनो इथे खेळ मैदानावरती संपलेला आहे आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती गणेश शेठ कटके यांच्या मालकीचा जेके डेव्हलपर्स भिवरी हा संघ जर आपण नजर टाकली असता 4 गडी बाद 23 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 4 षटकांचा खेळ संपलेला आहे चांगली कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायचं एक मोठं व्यासपीठ आहे आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वाची झालर मैदानावरती दाखवायची आहे एक चांगली कामगिरी बॅटिंग पॉवर प्लेचं जे षटक आहे तुम्ही 3 ते 6 षटकांपर्यंत घेऊ शकता आणि 6व्या षटकापर्यंत घेतलं नाही तर 7वं षटक हे ऑटोमॅटिकली बॅटिंग पॉवर प्ले होणार आहे आणि मला वाटतं 5वं षटक बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3च खेळाडू मला वाटतं कदाचित बॅटिंग पॉवर प्लेचा आपण पाहतोय षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय 23 धावा धावफलकावरती जो धावफलक थांबलाय त्या धावाला आपण पाहतोय इथे वेग द्यावा लागणार आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हटवण्यासाठी मला वाटतं अविनाश कुंभार आपण यांना मैदानाच्या आतमध्ये अविनाश कुंभार यांना आपण मैदानावरती पाहतो यावेळेचा चेंडू होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न घरट सोडलाय आणि घरावरून सरळ बुलडोजर फिरवला प्रतीक देवकरनं बिग विकेट डाऊन प्रशांत यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला संघाला 4था धक्का असे जगावे आयुष्याला आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची अशी दांडगी इच्छा ज्यांची तयाला मार्गे मिळते सत्तर अरे नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्य हे विधात्यातलं वहीतलं पान असतं रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग आयुष्य कोणासाठी जगायचं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं या जगण्यावरती शतदा प्रेम करा कारण जगाच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की तुमची भूमिका जरी संपली ना तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे प्रतीक देवकर मला वाटतं लहानपणी एक खेळ तो खेळलेला असेल आता ऑनलाईन स्पर्धा त्यामुळे त्या खेळाचं मी नाव सांगणार नाही परंतु ते गरजेचं होता अफलातून फेकी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे तिथे तोपर्यंत फलंदाजाचा त्याने एन्काउंटर करून टाकलेला आहे 23 धावा धावफलकावरती एक चांगली गोलंदाजी आवी कुंभार यांच्या माध्यमातून हो पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा चेंडू एक गेंद नाही त्या अक्का गोलात हा तुम्ही आवी कुंभारला जर पाहिले ना मित्रांनो वारा आला तर ते उडून जाईल अशी त्याची शरीरयष्टी आहे परंतु वाऱ्यावरून भन्नाट वेगाचा चेंडू त्याने मैदानावरती टाकलेला आहे आणि आपण जर पाहिले तिथे जेके डेव्हलपर्स भिवरी या संघाला खूप तिखट प्रश्न त्यांनी या षटकामध्ये विचारलेला आहे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे ऋषिकेश मला वाटतं संघाचे चॉईस प्लेयर एस टी पाठीमागे क्षेत्रक्षमध्ये बदल करतायत 3 खेळाडू अलाउड आहेत त्यामध्ये डिप मिड विकेट डिफ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे क्षेत्रक्षक इथे मैदानावरती उभं करून ठेवलेला आहे यावेळेचा चेंडू फटका फसलेला मला वाटतं तिथे झेल होणार नाही दूरवरचा प्रवास आहे 2 क्षेत्रक्षकांसाठी एकतर धाव मिळाली दुसऱ्या धावेसाठी 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि या 2 धावेची धावफल पुढे सरकणार आहे 25 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो चॅलेंजर 11 आणि रविदादा पवार साहेब यांच्या मालकीचा रविदादा 11 एकतपूर मुंजवडे हा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला जेके डेव्हलपर्स गणेश शेठ कटके साहेब यांच्या मालकीचा असणारा हा संघ आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत मोठा फटका मारायचा मला वाटतं हा चेंडू आतमध्ये आलाय चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे अफलातून गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाची यावेळेचा चेंडू आपण पाहतोय सफल होत तन्मयचा हा तडाखा आहे फाईन लेग सीमारेषेला आग लावतो हा चेंडू षटकार
बऱ्याचशा वेळेनंतर षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये मानवंदना देतोय आणि या 6 धावेनिशी संघाचा धावपल पुढे जाणार आहे. 41 धावा 31 धावा माफ करा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5व्या क्रमांकाचं षटक आहे. 31 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये मला वाटतं प्रशांत खळदकर थांबले, परंतु तन्मयचा एक चांगला तडाखा तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळलाय क्षेत्ररक्षक उभा. सुंदर झेल इथे मैदानाच्या आतमध्ये टिपलेला आहे. तन्मय षटकारानंतर पहा थांबवलं गेलेला आहे. अभि कुंभार पुन्हा एकदा प्रतिस्पर्धा संघाला एक मोठा हादरा देतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आदरणीय गणेश शेठ कटके साहेब यांच्या मालकीचा जे के डेव्हलपर्स भिवरी हा संघ जर आपण पाहिला 31 धावा आहे. अकरा मिनिटांमध्ये टीम तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत. 11 मिनिटांमध्ये रविदादा 11 संघ विनंती असेल. हा टाइम ऍड केलेला आहे सर, ऍड करून झालेला आहे. पाच षटकांचा खेळ संपलेला. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. संदीप कटके आपण गोलंदाजी फलंदाजी मार्कवरती न्यू बॅटर पाहत आहोत. तो गोलंदाजी मार्कवरती हनुमंत टिळेकर यांना आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू पहा, गोफण फिरली तिथे परंतु चेंडू खाली राहिलेला आहे. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती हनुमंत टिळेकर यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. डिप एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता 30 सर्कलमध्ये बोलवलाय. वायडिश मिड ऑफ होता, त्याला लॉंग ऑफ मध्ये मला वाटतं अविनाश तिथे उभे करून ठेवलेला आहे. आणि डिप लॉंग ऑफ मध्ये जे प्रतीक जे होते त्यांना लॉंग ऑन मध्ये उभं करून ठेवलेलं आहे. एक चांगली कव्हरच्या क्षेत्ररक्षक इथे चेंडूचा खाली. आणि मला वाटतं जो गेम प्लॅन होता ऋषिकेश धुरंगे यांचा तो सक्सेसफुल ठरलेला आहे. संघाला 6वा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. पत्त्यांच्या मंगलाप्रमाणे डाव न्यू बॅटर आपण अनिकेत लोंढे यांना पाहतो. मला वाटतं व्हर्सॅलिटी प्लेअर आहे. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्यासाठी ओळखला जातो आणि आपण पाहतो इथे देखील आता त्याला आपल्या संघासाठी कर्तृत्व दाखवावं लागणार आहे. संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पायरून उभं राहता आलं पाहिजे. जगाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं. पराभवाची सुद्धा इतिहासामध्ये नोंद होते. फक्त त्या पराभवामध्ये संघर्ष असला पाहिजे आणि त्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे. चांगली कामगिरी, चांगली कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो फुलटॉस होता, धावची त्याची संधी. इथे मैदानावरती काय झालंय, यष्टीरक्षकही फसलाय, फलंदाजही फसलाय आणि तिकडे गोलंदाजही फसलेला आहे. बाईकच्या माध्यमातून भैयासाहेब काकडे सर कळवतील. एक धाव, एका धावेनिशी धावपल पुढे सरकणार आहे आणि धावपलकावरती नजर टाकल्या असता 32 धावा धावपलकावरती. थंबे थंबे तळे साचे, परंतु एकेरी दोरी धावाने तुमचं काम होणार नाही. धावांची प्रचंड मोठी उधळण तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. धावांचा धबधबा तुम्हाला करावा लागेल, त्याशिवाय काम होणार नाही. पुलचा फटका होता अक्रॉस द लाईन. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभे करून ठेवलेला आहे. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि या 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे जाणार आहे. 34 धावा धावफलकावरती आहे. मोठी मॅच इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यानंतर 2 टेनिस क्रिकेटच्या तगड्या फौजा तुम्हाला पाहायला मिळते. सासवड रॉयल्स आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रेम 11 हिवरे.
स्विच घालीन लोटांगण वंदे न चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे तेरा कमाल तू ही जाने मुझे तो सब कुछ कमाल धमाल लगताय चौकार 4 धावेनिशी धावपल पुढे सरकलाय धावपलकावरती नजर टाकला असता 38 धावा या सामन्यानंतर मात्र आपण मैदानावरती लाला पाटणकर सरांना पाहणार आहोत निखिल फडतरे यांना तुम्ही पाहणार आहात सनी मिसाळ सरांना देखील तुम्ही मैदानावरती पाहणार आहात बशीर शेख प्रेम 11 हिवरे या संघाकडे तुम्ही खेळताना पाहणार आहात दत्त शेंडकर त्याचप्रमाणे आपण पाहतोय या गावचा कोहिनूर हिला तेजस ताकोले यांना देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये यानंतर पाहणार आहात पुन्हा एकदा वाह काय फटकाय टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा लागोपाठचा दुसरा सनसनी चौकार जिंदगी का रास्ता आसान नहीं होता बिना संघर्ष का कोई महान नहीं होता और जब तक न पड़े हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता काही संघर्ष मैदाना इथे रंगलेला आहे लागोपाठचे 2 चौकार धावफलक पुढे बेचाळीस धावा धावफलकावरती इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं षटक क्रमांक 6 इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो पुन्हा एकदा आपण अभि यांना पाहत आहोत ॲडव्होकेट अभि मस्के यांनी जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर प्रीतम अप्पा जगताप अप्पांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मैदानावरती असेल संदीप टिळेकर ना स्वप्नील टिळेकर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक यावेळेचा चेंडू होता पूल केलाय पाठीमागे क्षेत्ररक्षक मात्र दर्शक असेल पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आहे अनिकेत सर काय आत्ताच कळवा यस कोयरले पंच कळवतात माफ करा मुख्य पंच कळवतात हा षटकार इथे मैदानावरती आलेला आहे अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात जबरदस्त कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस सर्वजण तुमची पराभवाची वाट पाहतात ना मित्रांनो त्यावेळी जिंकण्याची खरी मजा असते फेकून दिला स्कोरलेग रिजनमध्ये हा चेंडू एक चांगला तडाखा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाला ओ हो यू मिस आय डेफिनेटली हिट ॲडव्होकेट साहेब देखील दाखवून देखातात की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये मिडल अटॅक एक मोठा धक्का इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे फलंदाज क्रमांक आपण पाहतो 7वा इथे मैदानाच्या आतमध्ये कोसळलेला आहे बॅट्समनचं नाव कळवा तुमच्या खेळाडूला माहिती नाहीये काय बॅट्समनचं नाव कळवा नॉन स्ट्रायकर अभिजित संकेत का संकेत यांना आपण मैदानावरती पाहत आहोत संकेत आंबेकर यांना आपण मैदानावरती पाहत आहोत लो फुलटॉस इथे मैदानावरती चेंडू होता प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती नाहीये यानंतर होणाऱ्या सामन्याचा आपण नाणेफेक या ठिकाणी करत आहोत प्रेम 11 हिवरे आणि सासवड रॉयल्स मला वाटतं सासवड रॉयलचे प्रतिनिधी इथे आहेत प्रेम 11 हिवरे संघाचे कर्णधार विनंती असेल की आपण जशी पहिली इनिंग संपेल टॉस करणार आहोत समालोचन कक्षेमध्ये व्यासपीठावरती आपण येऊन थांबायचं आहे धावपल पुढे जातो 49 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते 7व्या क्रमांकाचा षटक इथे मैदानावरती तुम्ही पाहतात एक चांगली कामगिरी अफलातून कामगिरी आहे यावेळेचा चेंडू आपण पाहतोय यष्टिरक्षकाला हुलकावणी देतोय चेंडू मला पाहायचंय काकडे सरांकडे इथे कदाचित बॅटचा स्पर्श आहे का लेग बाईकच्या माध्यमातून पाहतो हा चौकार मिळतोय
4 धावा आणि या 4 धावांबरोबरच जे के डेव्हलपर्स भिवरी संघाचा अर्धशतक इथं मैदानावरती पूर्ण होत आहे. धावपलकावरती नजर टाकल्यास आपल्याला 53 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. भरकटलेला चेंडू होते. विशेष म्हणजे यादीच्या चेंडूवरती तुम्ही चांगली कामगिरी केलेली होती. विकेटही तुम्हाला 2 चेंडू पूर्वी मिळाले आहे. ती लाईन लेंथ मिळवणं गरजेचं आहे. परंतु आपण पाहतो तिथे संदीप आपण पाहतो एक चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. पुलचा एक चांगला फटका मिळा उभा करून ठेवला. वेळ घेतला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे मैदानावरती होता. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावफलक पुढे सरकणार आहे. 54 धावा धावफलकावरती आहे. 7व्या क्रमांकाचं षटक इथे मैदानावरती तुम्ही पाहत आहात. यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येते. प्रेम 11 हिवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये सासवड रॉयल्स असे 2 टेनिस क्रिकेटचे मातब्बर आणि तगड्या फौज असणारे व्हर्सॅलिटी प्लेअर दोन्ही संघाकडे समान प्रमाणावरती आहे. तर संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. भैया काकडे सर एक्सरसाइज करतील. गोलंदाजाला दंडित करतील. अवांतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. चेंडू घ्या आणि अवांतर धावेची संघाचा धावफलक पुढे सरकतो. 55 धावा धावफलकावरती आहे. पुरंदर प्रीमियर लीग आपण पाहतो. खरं तर एक मोठा सोहळा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. काल देखील अनेक वादळ ह्या मैदानावरती आली आणि त्या वादळाने आपल्या कर्तबजारीचा झेंडा मात्र मैदानाच्या आतमध्ये रोवलेला आहे. सनरायझर्स मावडी हा संघ काल आपण पाहतोय या सुपर 6 मध्ये दाखल झाला. तर वासुकी बॉईज जेजुरी काल बंटी घाटे नावाचं वादळ ह्या मैदानावरती आलं. स्वप्नील साबळे नावाचं वादळही या मैदानावरती आपण काल पाहिलं. कुणाल कापरेचा देखील झंझावात आपल्याला ह्या मैदानावरती पाहायला मिळाला आणि हे 2 संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेले आहेत. षटक संपेल मैदानावरती आपण पाहतो 7व्या क्रमांकात शेवटचे 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. शेवटचे 5 मिनिटं आहेत आणि तुम्हाला या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये षटक संपवायचं आहे. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अब तक 56. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत फडतरे यांना पण आता गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. शेवटच्या क्रमांकावर षटक. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतो पाठीमागे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये फाईनलेगचा क्षेत्ररक्षक जेव्हा आकंत करतोय तिथे मैदानावरती कॅज्युअली रनिंग आहे. खराब रनिंग बिटवीन द विकेट आहे. शेवटच्या षटकामध्ये तुम्ही आहात तिथे तुम्हाला धावा येणं गरजेच्याच आहेत. 2 धावा आहेत आणि या 2 धावेची संघाचा धावफलक देखील पुढे जातं 58. सासवड शहरातले मला वाटतं फेमस बिर्याणी बावरची बिर्याणीचे सर्वा आमिर सरांचं या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये स्वागत आहे. मला वाटतं कदाचित आज आपल्याला ते खेळताना पाहायला मिळतील. त्यांचं देखील पुरंदर प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून स्वागत करतो. चांगला चेंडू होता. गती परिवर्तन अनिकेत फडतरेकडे तो वेग आहे आणि मला वाटतं त्याच्याकडे ती गुणवत्ता देखील आहे. व्हेरिएशनचा बेताज बादशाह म्हणून त्याने अनेक वेळा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा झेंडा रोवलेला आहे आणि शेवटचं षटक आपण पाहतो ऋषिकेश यांनी त्यांना दिलेलं आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावचिताची संधी इथे मैदानावरती असेल आणि फलंदाज क्रमांक आपण पाहतो 8वा इथे मैदानावरती बाद होईल. चला न्यू बॅटर थोडंसं लवकर चला. प्रथम आप्पा जगताप सरांचं देखील स्वागत आहे. त्यांच्या सोबतीमध्ये आमचे शुभम वायदंडे सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं देखील आम्ही या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. निखिल फडतरे सर देखील आपल्या सोबत असतील. सनी मिसाळ काल मला वाटतं केतकावळेच्या मैदानावरती आम्ही गेलो होतो. तिथे पंचांच्या भूमिकेमध्ये होते आणि आज देखील याचा खेळाडू म्हणून आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू शपल होत फटका खेळलाय. एक चांगला तडाखा आहे. चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. मुख्य पंच भैया काकडे सरांचा इशारा. हा षटकार 6 धावेनिशी आपण पाहतो. संघाचा धावफलक इथे पुढे जातोय. 64 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
शेवटच्या फलंदाजानं आपण पाहतो खरं तर आपल्या संघासाठी भरीवपूर्ण कामगिरी केलेली आहे. खराबही मला वाटतं चेंडू देखील तितकाच खराब होता असं अजिबात नाहीये, कारण बनवला. विशेष म्हणजे आपण जर पाहिलं संदीप कटके यांनी हा फटका बनवला, ऑफस्टिकच्या पलीकडे गेले, खूप सफल झाले. त्यांनी ओळखलं लॉंग लेग मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या डोक्यावरनं एक टोले जंग षटकार आहे. गती परिवर्तन, सुंदर सुंदर चेंडू इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. आपलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या क्रमांकाचं षटक आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रेम 11 हिवरे संघाचा कर्णधार आणि सासवड रॉयल्स दोन्ही संघाचे कर्णधार, विनंती असेल आपण किट परिधान करून लगेच टॉससाठी या इथे. एक चांगला चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. पहिला डाव मैदानावरती संपलाय आणि धावपलकावरती बनवल्या गेल्यात 65 धावा. जिंकण्यासाठी 66 धावेंची गरज आहे. लाईनअपचा नियम आहे मला वाटतं. पहिली मॅच आहे, मी दोन्ही संघाला ऑनलाईन करतो. पहिली मॅच आहे त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न करेल. यानंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ऋषिकेश धुरंगे सर, लाईनअपचा नियम आहे. सर्वच खेळाडू आपल्या स्पर्धेत तो नियम आहे. पहिली मॅच असल्यामुळे सातत्याने मी तुमच्यापर्यंत तो नियम पोहोचवतोय, याची नोंद घ्या. टॉससाठी या. महेंद्र अण्णा जगताप अण्णांच्या शुभास्ते टॉस होतोय. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आले तिथे, आपण टॉस करतोय मैदानावरती. आणि आमचे विजय सर ज्यांनी खरं तर या स्पर्धेमध्ये कालही खूप सुंदर कॅमेरामॅनची भूमिका पार पाडली. केडगाव, दौंड तालुक्यातील केडगाव ह्या गावाला बिलॉंग करतात आमचे सर, आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा टॉस देखील कव्हर करणार आहोत. आणि टॉस होतोय. टॉस का बॉस सासवड का? ऑन द स्पॉट तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. ऑन द स्पॉट निर्णय द्यावा लागेल तुम्हाला. सासवड का? सासवड, सासवड रॉयल्स या संघात नाणेफेक जिंकलंय.
पूर्वार्ध मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या डावामध्ये 65 धावा बनवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. सासवड रॉयल्स या संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये यानंतर आपण प्रेम 11 हिवरे ह्या संघाला मात्र मैदानावरती पाहणार आहोत. 66 धावांचा पाठलाग करायचा आणि 66 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही सलामीर मात्र मैदानावरती सज्ज होतात. संघाची मला वाटते दोन्ही चॉईस खेळाडू आहेत. ऋषिकेश झुरुंगे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पिसरबे गावचा एक मोठा स्टार खेळाडू, खरं तर ज्याने गेले 1 ते 2 वर्षामध्ये प्रचंड मोठी गरुड झेप टेनिस क्रिकेटच्या पटलावरती घेतलेला आहे. प्रतीक देवकर यांना पण आता मैदानावरती पाहत आहोत. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती दोन्ही संघाचा मला वाटतं 12 खेळाडू पहिल्या इनिंग पर्यंत इथे होते. रविदादा 11 या संघाचे आहेत. JK डेव्हलपर्स भिवरी संघ राहुल कटके सर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून येते. संदीप काळे यांना आपण आता गोलंदाजी मार्कवरती इथं पाहत आहोत. यस लेस प्लेचा इशारा इथे मैदानावरती 66 धाबांचा पाठलाग इथे मैदानावरती करायचा आहे. पहिलाच चेंडू मात्र इथे मैदानावरती पडतोय. 11:38 ला पहिला चेंडू इथे मैदानावरती पडतो. डाऊन द ग्राउंड हा फटका आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. कुठल्या फॉर्म मध्ये प्रतीक देवकर आहे पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालं. परफेक्ट क्रिकेटिंग फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. एक धाव इथे मैदानावरती आहे. 66 धावा. खरं तर कुठलाही धावफलक तुम्हाला विजयाची खात्री देत नाही, परंतु तुम्हाला लढावं लागेल. ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावांचा धावफलक उभा केला होता, दुसऱ्या इनिंगमध्ये हर्षल गिम नावाचं वादळ आलं आणि या वादळाने अक्षरशः ऑस्ट्रेलिया संघाचा पालापाचोळा केलेला आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो कभी लढा नहीं होता. लढावं लागणार आहे कारण या महाराष्ट्राच्या मातेला लढण्याचा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे आणि तो लढण्याचा संघर्ष घेऊनच तुम्हाला सामना जिंकायचा आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. 11 लाईन माफ करा, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेने श्यामल पवार सर आम्हाला कळवतात तिथे धावफलक पुढे जातो. 2 धावा आहे. पॉवर प्लेचा पहिले षटक संदीप काळे हाताळतायत. डीप मिड विकेट एक उभा केलेला आहे आणि वाईडिस्ट लॉंग ऑफ हा 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर येताना तुम्ही पाहतात. बंधन आहेत, पॉवर प्ले आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 2च खेळाडू. वाह, काय देखना फटका केलेला आहे. प्रतीक देवकरची ही स्ट्रेंथ आहे, ही ताकद आहे. विरुद्ध दिशेने फटका खेळला आणि संदीप काळेला त्याने सीमारेषा दाखवली आहे. चौकार. 4 धाव्यांनी संघाचा धावफलक पुढे जातो. 6 धावा धावफलकावरती आहे. खरं तर पंचांची कामगिरी करावं लागेल. दीपक दादा जगताप दादांचं चौकाराच्या माध्यमातून स्वागत होतोय. पुरंदर प्रीमियर लीग 2025 करता 16 दादांचा आहे आणि दादांचं देखील आम्ही या दिव्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. स्विच हिट सुंदर खेळलेला आहे आणि विशेष म्हणजे या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एक मोठा संघर्ष मैदानावरती रंगलेला, एक मोठं व्यासपीठ इथे मैदानावरती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो मला वाटतं संदीप काळे इथे बदल करतायत.
डीप मिड विकेट जो उभा होता तो आता पलीकडे सरकारला डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक उभा केलाय. रिव्हर्स स्विचिटचा जो फटका आहे ना तो थांबवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे गली आणि पॉईंटच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक मात्र इथे मैदानावरती यांनी उभा करून ठेवलेला आहे. पुढे सरसवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय लॉंग ऑफचा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्न खूप देखणा होता मित्रांनो. एकदा प्रयत्न आवडले असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. कधी कधी आयुष्यामध्ये प्रयत्न करूनही तुम्हाला आपण पाहतो यश मिळत नाही, परंतु त्याने प्रयत्न तुमचे कमी होतात असं अजिबात नाहीये. अफलातून डेडिकेशन. अनिकेत लोंढे जबरदस्त आपण पाहतो. खरं तर डेडिकेशन त्यांचं इथे मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. आणि ग्रामीण भागातले खेळाडू यासाठीच ओळखले जातात. ग्रामीण भागातलं क्रिकेट यासाठीच ओळखलं जातं. अफलातून प्रयत्न आहे. ऋषिकेश झुरुंगे डान्सिंग डाऊन द विकेट. गेंदबाज के मस्तक को दस्तक. मुख्य पंच अक्षय चांदगुडे सरांचा इशारा, हा षटकार. 6 धावेरीशी धावपल पुढे सरकणार आहे. धावपलकावरती नजर टाकल्यास अमोल पवार सर कळवता धावपल पुढे गेलेला आहे. 13 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगर आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा वही होगा, वो मंजिले ऋषिकेश होगा. डान्सिंग डाऊन द विकेट बदल अनित्य केलं त्यानं आणि एक देखणा फटका खेळला क्रिकेटचा. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर रविदादा पवार साहेब आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा रविदादा 11 एकतपूर मुंजवडे हा संघ 66 धावांचा पाठलाग करतो. 13 धावा 13 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक मोठा संघर्ष मैदानावरती. 66 धावांवरती तुम्हाला जर रोखायचं असेल तर ही जोडी मैदानावरती थांबावं लागणार आहे. ऋषिकेश अनुभव आहे, प्रचंड अनुभव या खेळाडूकडे आहे आणि अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये प्रतीक देवकर काय करू शकतो मला वाटतं पुरंदर तालुक्यातल्या प्रेक्षकांना सांगायची गरज नाहीये. फुलपिच टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये तितकी देदीप्यमान आणि भरीव कामगिरी करणारा हा पिसरवे गावचा कोहिनूर हिरा आहे. पिसरवे गाव खरं तर टेनिस क्रिकेटसाठी ओळखलं जातं. तुम्ही अविनाश कटके यांना पाहिलं, त्यानंतर अभि कोलते यांना देखील ह्या मैदानावरती पाहिलं, तर आज आपण इथे प्रतीक देवकर यांना देखील मैदानावरती तुम्ही पाहत आहात. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती जो निशब्द आहे असा अक्षय आता गोलंदाजी मार्कवरती आहे. डीप लॉंग ऑफ स्वप्नील आणि मला वाटतं डीप मिडविकेटमध्ये तन्मय डेट सेंडो असेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20व्या क्रमांकाचा नियमाची ते आपण पाहतो अंमलबजावणी मुख्य पंचाच्या माध्यमातून आहे. चेंडू टाकला तरी डेड आहे, नाही टाकला तरी आपण पाहतो डेडच असतो, परंतु ICC 20व्या क्रमांकाच्या नियमाची तरतूद या खरं तर चेंडूसाठी करून ठेवलेली आहे. यावेळेचा चेंडू होता आपण पाहतो, जागा बनवली, पाठीमागे स्वप्नील उभे आहेत, त्यांना हुलकावणी देईल हा चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. सनसनी चौकार. 4 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. का खरं तर या दोन खेळाडूची चॉईस प्लेअर म्हणून निवड करण्यात आली, याचं उत्तर त्यांनी मैदानावरती इथे दिलेलं आहे. चौकाराच्या माध्यमातून धावपल पुढे जातं. धावपलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मोठा संघर्ष मैदानावरती रंगतोय. या मातीने दिल्या वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्य त्या अपमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवायच्या सदाश्री, अरे रणफंदीची जात अम्मची कोण आम्हा भयभीत करी. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, शिल्प, नाट्य, वाचन यातील एखाद्या कलेशी मैत्री करा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, परंतु कलेशी केलेली मैत्री तुम्ही काय जगायचंय हे तुम्हाला सांगून जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करा विसरू नको वेड्या, मार्ग तुला सापडत जाईल. स्वप्नील आज स्वप्नीलच्या पाठीमागे खरं तर चेंडू पळालेला आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये त्याला अपयश आलं, परंतु यानंतरचा चेंडूवरती त्याने चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 धाव आली. एका धावेची धावपल पुढे. विराट कोहलीचा जर्सी क्रमांक धावफलकावरती 18 धावा आहे. चांगली सुरुवात आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जाते ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील सातत्याने चांगला झालेला आहे आणि एक चांगली कामगिरी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. भन्नाट वेगाचा चेंडू होता. धावचिताची संधी इथे मैदानाच्या आतमध्ये होती. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. गती परिवर्तन हा चेंडू आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
एक चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्ही पाहतात आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र स्वतःचं अस्तित्व दाखवायचं आहे. नो लुकिंग फटका खेळायचा होता तिथे अंगाचा वेध घेतला आहे चेंडूनं. धावाही तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये वाचवायच्यात आणि मित्रांनो विकेटही घ्यायच्यात. प्रतीक देवकरने ओळखलं की ऋषिकेश यांच्याशी बोलावं लागेल, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये मी अक्षयचं कौतुक करेल. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला आणि मला वाटतं तिथे थोडंसं क्षेत्ररक्षक देखील चूक नाही. उसळे अचानक घेतले त्या चेंडूला आणि त्या चौकाराच्या नंतर उरलेल्या 4 चेंडूमध्ये मात्र आपण जर पाहिले केवळ 1 धाव खर्च केलेला आहे. अक्षयचं कौतुक करावं लागणार आहे. पाठीमागे सारख्या जागा बनवल्या. अफलातून गोलंदाजी आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 आलेल्या होत्या, तर या षटकामध्ये अक्षय कमबॅक करतोय. केवळ 5 धावा खर्च करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता आपण पाहतो इथे रविदादा पवार आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा रविदादा 11 इगतपुर हा संघ मैदानावरती जर तुम्ही पाहिला 18 धावा आहेत. 36 चेंडूमध्ये 48 धावींची गरज आहे. 36 चेंडू आणि 48 धावा. इथं संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. अजूनही दोन्ही संघाकडे डोलायमान परिस्थितीमध्ये हा सामना आहे. इथून देखील तुम्हाला एक चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. एक मोठं व्यासपीठ आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र स्वतःचं तुम्हाला कर्तृत्वाची झालर दाखवावं लागेल. झटपट फिकेट तुम्हाला गेममध्ये येणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला प्रतीक देवकर आणि ऋषिकेश हे 2 खेळाडू मात्र संधी देतील का? संधी चोर पावल्याने येते आणि चोर पावल्याने संधी निघून देखील जाते. ते मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण अमोल फडतरे यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक हाताळतील. पॉवर प्लेचे 2 षटके इथे मैदानावरती संपलेले आहे. त्यामुळे आपण पाहतो 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर उभे करण्याची इथे संधी आहे. त्यामध्ये आपण पाहतो राहुल कटके सरांनी डिप एक्स्ट्रा कव्हर म्हणता येणार नाही, डिप पॉईंट उभा केला आहे तिथे. डिप लॉंग ऑफ, डिप लॉंग ऑन, डिप मिड विकेट आणि डिप स्क्वेअर लेग असे 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतो 30 सर्कलच्या बाहेर उभे करून ठेवलेले आहे. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन हे 2 क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये उभं करून ठेवलेलं आहे. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. स्पीडअप करा. 36 चेंडूमध्ये अजूनही आपण जर नजर टाकली 48 धावींची गरज सामना मैदानावरती आपण पाहत आहोत. खरं तर कालच्या दिवसापासून ज्यांचं खूप सुंदर गुणलेखन राहिलेलं आहे अमोल पवार सरांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. पालीकडे सारखा जागा बनवली, शफल खेळ होत हा फटका खेळलाय. स्कोरलर ग्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मैदानावरती आहे. 360 खेळाडू म्हणून खरं तर प्रतीक देवकरला ओळखलं जातं. व्हर्सॅलिटी प्लेअर आहे. मैदानाच्या 4ही बाजूला खेळण्यासाठी ओळखला जातो आणि आपण पाहतो इथे मला वाटतं तोच फटका त्याच्या माध्यमातून आहे. चांगले क्षेत्ररक्षण मला वाटतं तिथे तन्मय होते. संघासाठी 2 धावा त्यांनी वाचवल्यात आणि या 2 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. 20 धावा धावफलकावरती आहे. 66 धावांचा पाठलाग. एक चांगली सुरुवात आहे, एक अफलातून सुरुवात आहे. हो 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 बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड केलंय आणि इथे मात्र एसटी पाठीमागे संघाचा नेता होता उभा. राहुल कटके टिपताच झेल. प्रतीक देवकर संघाला पहिला हादरा. बाहेर जाणारा चेंडू कव्हर पॉइंटला खेळायचा होता. इष्टी पाठीमागे राहुल कटके उभे होते. 2 हाताची गुंफण केली त्यांनी आणि एक सुंदर झेल मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये टिपलेला आहे. पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. एक सुखी संसार मैदानावरती चालला होता, परंतु या सुखी संसाराला थांबवण्यात आलेला आहे. न्यू बॅटर आपण धनंजय टिळेकर यांना आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. अफलातून गोलंदाज अमोल फडतरे यांच्या माध्यमातून आहे. संघाला पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पुरंदर प्रीमियर लीग सारख्या एका मोठ्या मंचावरती मात्र आपण आहोत. एक मोठं व्यासपीठ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र तुमच्या स्वतःचे कर्तृत्वाची झालर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे. राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतात धनंजय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या.
मला वाटतं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक यांना केला. तोपर्यंत बॅटची बाहेरची कड होती आणि मात्र त्याचा खेळ थांबलेला आहे. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. इथे आपण जर पाहिलं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 2 धाब्यांनी संघाचा धावपळ पुढे जातोय. 22 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 66 धावांचा पाठला काय, मला वाटतं अजूनही 44 धावींची गरज मैदानावरती असेल. यावेळेचा चेंडू जोरामध्ये बॅट फिरली, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों को मेरे दोस्त कभी हार नहीं होती. मंजिल उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष संघर्ष जर तुमच्या वाट्याला येत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो, ज्याच्यामध्ये काहीतरी करण्याची धमक असते आणि इथं तुम्हाला स्वतःचं अस्तित्व मैदानावरती दाखवायचं आहे. हलक्या हातानेशी चेंडूला दिशा दाखवलं. गुड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे नकार आहे. मला तो होऊ शकल्या असत्या, परंतु संदीप ज्या वेगाने चेंडूवरती आलेले होते, ऋषिकेश यांनी मात्र पहा नकार दिला. कधी कधी तुम्हाला आयुष्यामध्ये नकारही पचवता आला पाहिजे. मग तो धावेतला नकार असू द्या किंवा एखाद्याने एखादीला किंवा एखाद्याने एखाद्याला दिलेल्या प्रेमामधला नकार असू द्या, तुम्हाला पचवता आला पाहिजे. एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समजणं वाले को इशारा काफे. एक धाव आपल्याला इथे पाहायला मिळेल. एका धावेनेची धाव पुढे जाईल. 23 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चांगली कामगिरी. स्विच हिट खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी सजवलाय. ऋषिकेश जुरंग देखील थांबलाय. संघाला दुसरा धक्का. अमोल फडतरने या भरभक्कम फलंदाजीला षटकामध्ये खिंडार पाडलाय. अफलातून गोलंदाजी त्या मैदानावरती तुम्ही पाहता. संघाला दुसरा धक्का आणि सामना मित्रांनो आता इथे जर आपण पाहिलं, जेके डेव्हलपर्स भिवरी या संघासाठी देखील ऑन होतोय. तीन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती न्यू बॅटर सनी होले यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती आहे. न्यू बॅटर सनी होले यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो आणि सनी होले यांच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी अर्थात षटकार हॅट्रिकसाठी शुभम स्पोर्ट्सचे ओनर शुभम दादा वायदंडे आणि सनी मिसाळ या दोन्ही मान्यवरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. संदीप काळे यांना पण आता गोलंदाजी मार्कवरती इथे पाहत आहोत. एक चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 30 चेंडू आणि 43 धावींची गरज आहे. 30 चेंडू आणि 43 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4थ्या क्रमांकावर षटक संदीप यांच्या हातामध्ये आपण पाहतो. चेंडू इथे सोपवला गेलेला. कशी कामगिरी होईल. एक चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्ही पाहताय. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. डीप मिड विकेट फोडला. षटकार. 6 धावेरीशी धावफलक पुढे सरकला. 29 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काही संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथे खरं तर रंगत चाललेला आहे. खरं तर आपण पाहतो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रडवतो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो आणि तो संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. झोन मध्ये चेंडू आणि सरळ फेकून दिला समोरच्या पार्किंग लॉट मध्ये. धनंजय टिळेकरचा हा तडका होता. षटकार इथे मैदानावरती आलेला आहे.
6 धावांनिशी संघाचा धावफलक पुढे सरकणार आहे. 29 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकाचं माफ करा, चौथ्या क्रमांकाचं षटक आपण इथे प्रगती पथावरती पाहत आहोत. यावेळेचा चेंडू फिर एक बार धनंजय टिळेकर कबार. थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला कोठून किनारा. डीप फ्लोकॉन फोडला षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. माचिस तो यूही बदनाम है लेकिन देखा जाए असली आग तो मैदान के अंदर धनंजय टिळेकर ने लगाई आहे. लागोपाठचे 2 पॉवरफुल हिट डिफ्लॉंग ऑन सीमारेषेला आणि या 6 धावांनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 35 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक तुम्हाला करावं लागणार आहे. आघाडीवरून पिछडे आणि पिछड्यावरून आघाडी तुम्ही अनेक वेळा मैदानावरती पाहिलेलं आहे आणि इथे ही पिछडी कशा पद्धतीने होईल, आघाडी कशी घेतली जाईल हे तुम्हाला पाहायचं आहे. कारण धावा तुमच्याकडे कमी आहेत, धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. मला पाहायचं राहुल कटके एक हुशार कर्णधार म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. कशी कमबॅक करायला लागते आपल्या गोलंदाजाला. फुलटॉस चेंडू होता. असे जर चेंडू तुम्ही मैदानावरती दिले तर कर्णधार काही करू शकत नाही. क्षेत्रक्षाला टाटा गुड बाय करतोय हा चेंडू आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. असं होतं ना कधी कधी आपण पाहतोय एखाद्या खेळाडूचा तुम्ही अभ्यास करता. मला वाटतं सनी होलेचा अभ्यास केला आणि आउट ऑफ सिलेबस मैदानावरती धनंजय टिळेकर आला. काय बरसलाय तो मैदानावरती. षटकार षटकार चौकार आणि या माध्यमातून धावफलक पुढे 39 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 66 धावांचा पाठलाग. यानंतर एक मोठी मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. प्रेम 11 हिवरे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सासवड रॉयल्स. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी. यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची कड. झेल सुटला असं मी म्हणणार नाही, कारण आपण पाहतो प्रयत्न चांगला होता तिथे. निर्धाव चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. एकवेशांवरती जर नजर टाकले 26 चेंडूमध्ये 27 धावींची गरज आहे. रनबॉल मॅच मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 26 चेंडूमध्ये 27 धावींची गरज. पाठीमागे सारख्या जागा बनवली. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण उभा करून ठेवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 धावा इथे मैदानावरती आहे. खराब क्षेत्ररक्षण आहे कारण तुमच्याकडे धावांचं कुशन आधीच मैदानावरती नाहीये. संदीप काळेंवरती खरं तर आपण पाहतोय षटकामध्ये अक्षरशः धनंजय पाठीमागे पडलेला आहे. 3दा त्यांना सीमारेषा त्यांनी मैदानावरती दाखवली, परंतु संदीप काळे देखील कमबॅकसाठी ओळखला जातो. मोठा खेळाडू आहे पुरंदर तालुक्यातला आणि आज आपण पाहतो आपल्या कर्तृत्वाची झालर त्यांना इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर स्वप्नीला बीट करेल. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर सनसनी चौकार. 4 धावा. ड्रिंक्स ब्रेक 4 षटकानंतर अवेलेबल आहे. घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर नजर टाकले असता 66 धावांचा पाठलाग करतो हा संघ. 45 धावा आहे. शेवटचे 24 चेंडू आणि 21 धावींची गरज आहे. 24 चेंडू आणि 21 धावींची गरज.
5व्या क्रमांकाच्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होतो. राहुल काटके यांना पण आता गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. सनी होले यांच्या प्रत्येक षटकारासाठी सनी मिसाळ यांच्या माध्यमातून आणि शुभम वायदंडे या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारांसाठी आहे. चांगला चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू होता. सुंदर सुंदर गोलंदाजी अनुभव आहे राहुल कटके यांच्याकडे. तो अनुभव आहे आणि तो अनुभव पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. भैया काकडे सर मला वाटतं इथं कळवता लेगबाईच्या माध्यमातून 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी संघाचा धावपर पुढे सरकतो. 46 धावा इथे आपण पाहत आहोत. अफलातून बॅटिंग धनंजयने इथे केलेली आहे. विशेष म्हणजे एक आऊटच्या माध्यमातून तो मैदानावरती आला आणि एक चांगली कामगिरी आहे. स्विचसाठी जो क्षेत्ररक्षक उभा करून ठेवला होता त्याला 30 सर्कलमध्ये राहुल यांनी बोलवलं आणि कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरला इथे मैदानाच्या आतमध्ये तैनात केलेला आहे. एक चांगली कामगिरी अफलातून कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू सफल झालाय. फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला सीमारेषेच्या बाहेरूनच हा चेंडू आणावा लागेल. तोपर्यंत त्यावरती चौकाराची मोहर आहे. चौकार 4 धावा. या 4 धावे बरोबरच आपण पाहतो धावपल पुढे जातो. रविदादा 11 या संघाचा अर्धशतक इथे मैदानावरती पूर्ण होत आहे. 50 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही 16 धावींची गरज आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. 21 चेंडू आणि 16 धावा. काय धनंजय मैदानावरती खेळलेला आहे. अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. यावेळेचा चेंडू ऍक्शन रिप्ले फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा तडाखा धनंजयच्या बॅटमनचा. 4 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकणार आहे. 54 धावा धावफलकावरती इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. अजूनही 12 धावींची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 54 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली कामगिरी अफलातून कामगिरी. 66 धावा कमी झाल्या. विशेष म्हणजे आपण पाहतो शेवटच्या काही षटकामध्ये संदीप यांनी चांगली बॅटिंग केली परंतु त्याआधी ती मोठमोठी नावं होती ती मला वाटतं लवकर बाद झाली आणि कसा बसा सन्मानजनक धावफलक. मात्र बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांनी खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला. कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. मोठा ब्लास्ट तुम्हाला मैदानावरती करायचा आहे. 54 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. चेंडू आकाश मार्गाने सीमारेषा पार. शिवछत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. या 6 धावेबरोबर धावफलक पुढे सरकतो. 60 धावा धावफलकावरती आहे आणि जिंकण्यासाठी केवळ 6 धाव्यांची गरज आहे. प्रेम 11 हिवरे संघ आपण तयार राहायचंय. जसा सामना संपेल लगेच लाईनअपमध्ये आपण मैदानाचा ताबा घ्या. तर त्यांच्या विरोधामध्ये सासवड रॉयल्स सहा धाव्यांची गरज इथे फक्त सामना जिंकण्यासाठी इथे असणार आहे. यावेळेस आपण पाहतो चांगला फटका आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डाऊन द ग्राउंड फटका असेल. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 61 आहेत. जिंकण्यासाठी केवळ 5 धाव्यांची गरज उरलेल्या 18 चेंडूमध्ये. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय आपण पाहतो. इथे टीम रविदादा 11 या संघाने इथे घेतलेला आहे. 5 धाव्यांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिली ते स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती आहेत. शेवटच्या 18 चेंडूमध्ये केवळ 5 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 5 धावा. काय सुंदर बॅटिंग इथे मैदानावरती.
तर आपण पाहतो धनंजय टिळेकर 36 धावांवरती मैदानावरती खेळतायत. यावेळीचा चेंडू उंच हवेमध्ये मध्ये फटका. व्हॉट ॲटम, काय प्रयत्न आहे. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात आपण. ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेला आहे. खरं तर चेंडू अडवलाय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. पीटीसी लाईव्ह पुणे युट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करतोय. प्रयत्न खूप सुंदर होता. मला वाटतं कदाचित तन्मय तिथे असावा. तन्मयच तिथे मैदानावरती आहेत, पाहायला मिळेल. त्यांनी खरं तर 6 धावा वाचवल्यात. यस षटकार आणि सामना संपलाय. रविदादा 11 हा संघ या सामन्यामध्ये आपण पाहतो विजेता ठरलेला आहे. तर पहिल्या सामन्यामध्ये जे के डेव्हलपर्स भिवरी या संघाला अपयश आलेला आहे, परंतु काय हरकत नाही, तुम्हाला आणखीन एक संधी आहे. धनंजय टिळेकर एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. 42 धावांची विध्वंसक इनिंग त्याच्या बॅटमधनं आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि मला वाटतं आपणच या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतो आदरणीय दीपक दादा जगताप आणि आदरणीय महेंद्र अण्णा जगताप या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय. महालक्ष्मी कंस्ट्रक्शन बंटी शेठ घाटे यांच्या माध्यमातून आकर्षक अशी कॅप, केनशा मोबाईल शॉपी यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं हेडफोन आपण नक्कीच या ठिकाणी धनंजय यांना देत आहोत. केनशा मोबाईल शॉपी सासवड विशाल बोरावके साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक आकर्षक असं नेक बँड आपण या ठिकाणी देतोय. धनंजय या आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहात. प्रेम 11 हिवरे चला मैदानावरती आपण चला. लाईनअप मध्ये आपण मैदानाचा ताबा घ्या. धनंजय टिळेकर यांना आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहात. धनंजय टिळेकर चला आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहात. आपला सन्मान घेण्यासाठी आपण इथे या. खूप सुंदर बॅटिंग धनंजय आपल्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. दीपक दादा जगताप आणि आदरणीय महेंद्र अण्णा जगताप या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून दीपक दादा जगताप यांच्या शुभ हस्ते आपण ज्यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये ट्रॉफी सौजन्य दिलेली आहे. मोर्या कंस्ट्रक्शनचे सर्व दीपक दादा जगताप यांच्या माध्यमातून आपण यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतो. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. 42 धावांचा विध्वंस या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच धनंजय टिळेकर. आपण हा सन्मान इथे मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत आहोत. महालक्ष्मी कंस्ट्रक्शन आदरणीय बंटी शेठ घाटे यांच्या माध्यमातून आकर्षक अशी कॅप आणि केनशा मोबाईल शॉपी विशाल बोरावके साहेब यांच्या माध्यमातून एक नेक बँड आपण धनंजय यांना इथे मैदानाच्या आतमध्ये देत आहोत. जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिले. प्रेम 11 हिवरे संघ चला वेळ घेऊ नका. एक मोठी मॅच आपल्याला यानंतर मैदानावरती पाहायला मिळते जिथे सासवड रॉयल्स विरुद्ध प्रेम 11 हिवरे अशी लढत आहे. सासवड रॉयल्स या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या सामन्यामध्ये काय होईल या सामन्याचं धावता वर्णन ऐकण्यासाठी मात्र आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात द व्हॉइस ऑफ पुरंदर माळशिरस गावचा गुड आवाज सर्वांनी अमर यादव सर. या सर तुमचं स्वागत आहे. तोपर्यंत थँक्यू.